टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सरकार मुर्दाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद इन्कलाब जिंदाबाद 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 इन्कलाब जिंदाबाद 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 इन्कलाब जिंदाबाद 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 इन्कलाब जिंदाबाद। मोठ्या प्रमाणावर या बीजेपी सरकारच्या विरोधात सर्व ठिकाणी जे तालुका पातळीवर त्याचबरोबर देश पातळीवर राज्य पातळीवर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावरचं आंदोलन या सरकारने केलेल्या कारनाम्याची निषेध करण्यासाठी आज एक लाक्षणिक या ठिकाणी तालुक्याच्या वतीनं सगळ्यांच्याच वतीनं या ठिकाणी होतं आहे। खऱ्या अर्थानं हे देशात आणि राज्यात जे काही बीजेपीचं सरकार आहे ते लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या माध्यमातून ते करत आहेत। आज नीटची परीक्षा पेपर फुटीच्या निमित्तानं जे केंद्राचे शिक्षण मंत्री त्यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं देशव्यापी आंदोलन होतं आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। आज जे हुकुमशाहीचं बीजेपीच्या सरकारच्या माध्यमातून होतं ती हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी एक दिवस लाक्षणिक उपोषण करतोय आणि या उपोषणाच्या निमित्तानं जोपर्यंत धर्मेश केंद्रीय मंत्री शिक्षण मंत्री यांचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी हे आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा राहील आणि या भविष्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशाच पद्धतीचं आंदोलन करण्यात येईल जेणेकरून या हुकुमशाही सरकारच्या विरोधात या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी खरं तर पावलं उचलणं गरजेचं आहे। ते सरकार करत नाही आहे म्हणून आज या जत काँग्रेस कमिटीच्या वतीनं सुद्धा आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देतोय आणि केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा या निमित्त आम्ही निषेध करतो।